नांदेडचे दिवंगत खासदार वसंत चव्हाण यांच्या निधनाच्या नंतर नांदेडमध्ये लोकसभा पोटनिवडणूक लागण्याची शक्यता आहे। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। आगामी लोकसभा पोटनिवडणुकीमध्ये दिवंगत खासदार वसंत चव्हाण यांचे चिरंजीव राजेंद्र चव्हाण यांना उमेदवारी देण्याचा ठराव काँग्रेसने एकमताने पारितही केलाय। जिल्हा आणि शहर काँग्रेस कमिटीच्या बैठकीमध्ये हा ठराव मांडण्यात आला होता। यावर सर्वांचं एकमत सुद्धा झालंय। नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसकडून उमेदवार ठरला आणि त्यावर पक्ष नेतृत्वाचं शिक्कामोर्तब होणं आता बाकी आहे। वसंतराव चव्हाण साहेब वारले आणि 10 तालुक्यामध्ये नांदेड लोकसभा 10 तालुके आहेत, 27 जिल्हा परिषद सर्कल आहेत। सगळ्या लोकांचा अंदाज दिला की वसंतराव सहानुभूती त्यांच्या मुलाला मिळू शकते। निश्चित आम्ही ठराव केला, रवींद्र वसंतराव चव्हाण यांना उमेदवारी देण्यात यावी अशी विनंती आम्ही आमच्या हायकमांडकडे केली मुंबईला। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।